दिगंबरा दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज नवीन घरातला पहिला दिवस आणि तो पण सगळं सामान पसारा, जिथे जा तिथे पसाराच पसारा, काहीच सुधरत नाही. म्हणजे आमचे कपडे किंवा किचनमधलं काही सामान कशात काय टाकले काहीच सापडत पण नाही आहे. तर काल पौर्णिमा होती आणि काल सेवा उपाय काही करता नाही आलं, कारण तिकून इकडे सामान आणण्यामध्ये वेळ गेला. त्याच्यानं इथं आल्यावर थोडंफार सामान लावलं आणि पाहुणे वगैरे होते, त्याच्यामुळे काय होतं ना की जास्त सुधरत नाही काय आपल्याला. त्याच्यामुळे आज पाहुणे ते सगळंच गेलं आणि आम्हाला घरी करमत नाही पहिली गोष्ट म्हटलं तर, कारण 2-4 दिवस झालं खूप सारा गोंधळ, खूप माणसं आणि त्याच्यात राहायची सवय झाली. आणि आता एकदम असं मोठ्या घरात आम्ही एकदम असं एकटं पडल्यासारखं झाले आणि त्याच्यामुळं करमत नाही आहे. पण आता कामामध्ये थोडंसं मन माणूस काय होतं की रमतं, त्याच्यामुळे हळूहळू एक एक पसारा मी लावते. तर अगोदर तुम्हाला जो पसारा दाखवला कपड्यांचा, तो कपाटातला होता आणि ते कपाट मी आता पूर्ण बेडरूममधलं आवरून घेतलं, कपाटातलं सगळं आता लावून दिले. त्याच्यानंतर किचनमधलं थोडंफार लावलं आणि आता आवरते देवघर, कारण देवघर 2 दिवस झाले देवपूजाच नाही आहे. पूजा वगैरे होती काल, आम्ही पूजा तिथली म्हणजे पूर्ण उचलली, तर देवपूजा नाही करता आली मला, कारण खूप पसारा होता तिथे, येता जाता येत नव्हतं. आणि आज पण थोडंफार पसारा होता, त्याच्यामुळे आज पण काही काम नाही करता आलं, काम करता नाही आलं. त्याच्यामुळे देवपूजा राहून गेली ती. पण म्हटलं आज उशीर का होईना पण आज देवपूजा करायचीच आहे, कारण मला ते देवघराकडे बघितलं की मग ते कसं तरी असं वाटायचं. आपल्या रोजची सवय असते देवपूजा करायची, उठलं की आपण काय करतो, आपलं स्वतःचं आवरतो ना, अगोदर देवांकडे जातो, देवांचा आवरतो आणि नंतर मग आपण घरातल्या कामाला लागतो. तर मला ते देवपूजा नाही केली तर असं कसं तरी असं वाटत होतं की आता काहीतरी आपलं राहिलं. तर बघा, ही एक मस्त अशी घराची आपली रूम निघली, म्हणजे देवांसाठी स्पेशल ही देवघराची रूम आहे. ईशान्य दिशेला 2 व्यक्ती बसून पूजा करतील असं मस्त देवघर आहे. तर इथे मी आता मस्त गोमूत्र, हळद, मीठ टाकून पूर्ण देवघर स्वच्छ करून घेणार आहे आणि नंतर मग देवपूजा करणार आहे. आणि जसं मला सामान लावता येईल तसं मी लावणार आहे, एकदम असं लावणार नाही. कारण काय होतं की आपण घरामध्ये कुठं कसं काय लावायचं काय प्लॅनिंग केलेलं नसते. ते हळूहळू जसं आपण शिफ्ट होत जाऊ तसं ते सामान पण लावत जातो आणि मग व्यवस्थित ते लावलं जातं. आता फक्त मला जसं सुचल तसं मी करत चालले, सामान लावून द्यायले, नंतर हळूहळू मग मी त्याला चेंज करत राहीलच. कारण फर्निचर वगैरे असं काही केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं करायचं होतं, पण आता वेळ खूप कमी होता आणि घाईमध्ये कसं होतं की काम बिघडतं. त्याच्यामुळं म्हटलं निवांत नंतर करता येईल आणि सगळंच करून घ्यायचं. त्याच्यामुळं आपण जास्त काही असे कडापे वगैरे आता त्याच्यामध्येच मी सध्या लावून दिलेला आहे पसारा सगळा किचनमधला वगैरे. आणि हे जुनं कपाट आहे त्याच्यामध्ये सगळं सामान लावून दिलं, कारण माझं सगळं सामान चांगलंच आहे, कोणतं असं सामान खराब वगैरे काहीच झालेलं नाही आहे, जुनंसुद्धा. त्याच्यामुळे ते पण टाकून दे वाटत नाही, कारण माझं ते लग्नातलं सामान आहे सगळं आलेलं. तर त्याच्यात पण आपलं काय होतं की जीव गुंतलेला असतो, टाकून द्यावं असं वाटत नाही. खराब खूप झाली वस्तू तर आपण टाकून देतो, पण माझ्या काही वस्तू खूप अशा चांगल्या आहेत, ते टाकून देऊ शकत नाही मी त्या, कारण आम्ही फ्रीज, टी व्ही वगैरे तिथं चेंज केलं. तर आता अष्टगंध शोधते, कारण आपण महाराजांना कुंकू लावत नाही, कुंकू नंतर मी दुसऱ्या देवांना लावून टाकलं आणि अष्टगंध शोधते. त्याच्यानंतर देवघराचं पण बरंचसं सामान लावायचं बाकी आहे, फक्त आता देवपूजा करणार, बाकीचे जे सामान आहे ते मी नंतर लावून देणार आहे. तर महाराजांचा मोठा फोटो पण घेतला हॉलमध्ये लावण्यासाठी, तर त्याचं पण जे आहे ते स्टँड करायचं राहिले, तर ते पण मी आता सध्या इथे देवघरामध्येच ते ठेवून देणार आहे, महाराजांचा फोटो पण एक चौरंगावर, जेणेकरून महाराजांना तसं ठेवायला नको म्हणून. आणि इथं आता महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेते. तर जी आपण वास्तुशांतीची पूजा केली किंवा नवचंडी केली, एकदम अशी मस्त पूजा झाली, मनासारखी झाली.
त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा स्वयंपाक जो आहे तो पण एकदम भारी झाला होता स्वयंपाक. सगळे पाहुणे राहुणे सगळे आले होते. कारण काय होतं की आपण जसं ठरवलं तसं झालं की एकदम मनाला चांगलं वाटतं. आणि म्हणजे निर्विघ्न सगळे काम जे आहे ते सगळं पार पडलेलं होतं. कोण्या कामामध्ये अडचणी असं काही महाराजांनी येऊ दिलं नाही. कारण महाराजांना आपण काय होतं की अशा कामाच्या वेळेस एखादं श्रीफळ ठेवलं, त्यांना विनंती केली की महाराज बरोबर आपलं जे काही काम आहे ते निर्विघ्न पार पाडतातच, त्यात काही शंकाच नाही आहे. त्याच्यामुळे महाराजांनी सगळं व्यवस्थित करून घेतलं. कारण काय होतं की आपले शुभचिंतक तितकेच असतात आणि वाईट चिंतणारे पण तितकेच असतात. लोकांना खूप असं वाटतं की असं व्हावं तसं व्हावं, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एक असतं आणि त्यांच्या पोटामध्ये एक असतं. चेहऱ्यावर त्यांचे हावभाव आणि त्यांचे विचार खूप त्याचा जमीन आसमानचा त्यांचा फरक असतो. पण आपल्याला माहिती नाही की आपल्यासोबत महाराज आहे, मग आपल्याला कशाची भीती? कोणी कितीही काही केलं तरी आपल्याला कशाची भीती नसते, कारण महाराज आपल्या पाठीशी उभे असतात. त्याच्यामुळे कारण मी तर सगळं महाराजांवर सोडून दिलं होतं हे कार्यक्रमाचं. महाराजांना म्हटलं सांभाळून घ्या, कारण आपल्या पाठीशी कसं राहतं की सगळं एकट्यालाच करायचं, सगळं एकट्यानेच बघायचं. मग एवढा मोठा कार्यक्रम करायचा, मग आपण कुठे कुठे पुरणार, काय काय बघणार, कसं कसं बघणार. आणि वाईट चिंतणारे तर हसायला तयारच असतात. त्याच्यामुळं असं काही होऊ नये, महाराजांना ही माझी कळकळीची विनंती होती. आणि ते महाराजांना माझं ऐकलं आणि सगळं जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थित कोणतीही आडी अडचण न येता पार पडलेला होता. म्हणजे काहीच वाटलं नाही. एवढा कार्यक्रम झाला पण असा बिलकुल असा सीन वगैरे आला नाही की असं झालं तसं झालं, काहीच नाही. सगळं जसं मनासारखं झालं, आनंदी आनंद झाला. त्याच्यानंतर आता इथे फुलवातीचं मला सापडत नव्हतं, कारण इतक्या मोठ्या फुलवाती मी भिजून ठेवल्या होत्या. कारण आता मला माहीत होतं की कार्यक्रमाला लागतील. माझ्या एरवी पण भिजवलेल्या असतातच नेहमी, कारण मला नेहमी रोज मी महाराजांची आरती करते. त्याच्यामुळे मग ते एवढा मोठा डबा आहे पण मला सापडत नव्हता. त्याच्यामुळे मी आता बनवून महाराजांची आरती करते. कारण ती कुठे पडली काय पडली आता काय माहिती नाही. आता हे असंच होणार आहे थोड्या दिवस. त्याच्यानंतर महाराजांची आरती करून घेतली आणि नंतर मग मला मस्त असं प्रसन्न वाटलं. म्हणजे मी रिलॅक्स झाली की असं आता हे दुसऱ्या पसाऱ्याचं काय आहे की कसं का होईना, पण देव माझे व्यवस्थित बसले घरामध्ये येऊन. त्यांच्या हक्काचं घर एकदम मस्त असा स्वामी संदेश आहे आणि हे स्वामींचंच घर आहे आणि आम्ही स्वामींच्याच घरामध्ये राहतो. हे जे काय आहे ते सगळं स्वामींचीच कृपा आहे. सगळे जे काही पाहुणे राहुणे आहे सगळे असे घर बघून दंग झाले, कारण त्यांनी पण असा विचार नव्हता केला की असं घर त्यांचं असेल म्हणून. तर आता मस्त अशी देवपूजा करून घेतली मी. महाराजांचा फोटो पण जो हॉलमध्ये लावायचा तो पण इथे चौरंगावर ठेवून दिला सध्याचा. नंतर मग हॉलमध्ये आपण लावूच त्याला. तर आता बघा मी अगरबत्ती लावली आहे, पण अगरबत्तीचं स्टँडच सापडत नाही आहे. आता असंच होणार आहे काही दिवस. तर दुसरं होतं माझ्याकडे, तर तेच मी आता त्याच्यामध्ये लावून देते. त्याच्यानंतर मस्त महाराजांची आरती करते. आता काही दिवस काय होणार की नित्यसेवा पण आता बरेचसे दिवस झाले म्हणजे 7-8 दिवस झाले माझी नित्यसेवा पण नाही आहे. कारण कामच असे होते की म्हणजे करताच नाही आली सेवा, वेळच भेटला नाही. आणि महाराज पण समजून घेतातच अशा वेळेस, कारण हे आण ते आण, इकडे जा तिकडे जा, हे बघ ते बघ, असं धावपळीमध्ये 7-8 दिवस कसे गेले. म्हणजे पाहुणे पण आले घरी, पण पाहुण्यांचे सुद्धा जे 5-6 दिवस आहे ते कसे गेले ते पण कळालं नाही. असं वाटत होतं आत्ता तर आले होते आणि लगेच त्यांची जाण्याची पण वेळ झाली. त्याच्यामुळे आता हातावरच आरती घेऊन महाराजांची आरती करते. कारण ताट पण आता इथे ताट जे होतं त्याच्यात मी देवपूजा केली ती. आणि मी रोज गणपतीची आरती आणि स्वामींची आरती अशा 2 आरत्या माझ्या नित्यनेमान रोज असतातच.
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी। तर बघा मस्त अशी देवपूजा झाली आणि हा हॉलमध्ये आपल्याला फोटो लावायचा आहे, तर तो सध्या इथे ठेवला मी। जेव्हा हॉलमध्ये लावायची जागा होईल तेव्हा तिथे लावून देऊ, सध्या इथे ठेवला। तर अशी मस्त देवपूजा झाली। आता मला एकदम मस्त असं फ्रेश वाटते। तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर कारण व्हिडिओ खूप दिवस झाले व्हिडिओज येत नव्हते आणि ह्या धावपळीमुळेच व्हिडिओ करणं होत नव्हता आणि काही शूट पण करता येत नव्हतं। तर आता हळूहळू व्हिडिओ पण येत जातील, थोडं थोडं घरातलं पण मी तुम्हाला जसं सामान शिफ्ट होईल तसं दाखवत जाईल। श्री स्वामी समर्थ।